वैशाली बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी। लातूर दि. 1 मे 2026 2517व्या वैशाख पौर्णिमा तथा भगवान बुद्ध जयंतीनिमित्त वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे पंचरंगी धम्मा ध्वजारोहणाचा सामूहिक बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ठीक 7 ते 15 वाजता करण्यात आले होते। प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांची पुष्पाने धूपाने व दीपाने पूजा करण्यात आली। माननीय द्वारकादास भुतडा अध्यक्ष विपश्यना समिती लातूर यांचे हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पूजनीय भिवखू पयानंद तेरो व पू भिवखू बोधिराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी बोलताना पयानंद तेरो म्हणाले की तथागत भगवान बुद्धांनी माणसाला माणुसकी शिकवली, माणसाला शहाण करण्याचं काम बुद्धांनी केलं। बुद्धाचा धम्मा हा आचरण करण्यासाठी आहे। बुद्धाच्या धम्मात नैतिकता ही श्रेष्ठ आहे म्हणून भगवान बुद्धाला आशिया खंडाचा प्रकाश म्हणतात असे प्रतिपादन केले। यावेळी बोलताना द्वारकादास भुतडा अध्यक्ष विपश्यना समिती लातूर म्हणाले की हिंसा, चोरी, व्याभिचार, खोटे बोलणे व नशापाणी करणे हे माणसाचे विकार आहेत। या विकाराशी संघर्ष करून माणसाने सदाचारी व्हावे असे मनोगत व्यक्त केले। यावेळी केशव कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले। केशव कांबळे, सूर्यभान लातूरकर, जगन्नाथ सुरवसे, अशोक सातपुते, महाद गायकवाड, हरिश्चंद्र सुरवसे, गणेश कांबळे, राजू कांबळे, उत्तम गायकवाड, किशोर कांबळे, अनुराधा कांबळे, आशा बानाटे, छाया कांबळे, अंबुबाई घनगावे, जयंतीचे अध्यक्ष ओमकार शिरसाट व मित्र परिवारसह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।